एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. पण हे जोडपं जे होतं ते जरा वयस्कर होतं, वयोवृद्ध होतं. या जोडप्यामध्ये असणारा जो नवरा आहे तो 76 वर्षाचा होता आणि तो ज्या ठिकाणी काम करायचा तो शिक्षक होता. तो रिटायरसुद्धा झालेला होता, सेवानिवृत्त झालेला होता. आणि अशा पद्धतीनं त्याच्या बायकोबरोबर सुखाचा संसार सुरू होता. लग्नाला 57 वर्ष झालेले होते आणि 57 वर्ष झाल्यानंतर एक दिवस तो जो म्हातारा आहे, नवरा आहे, त्याला त्याच्या बायकोचा मोठा राग आला. आणि एवढा राग आला की जेव्हा त्याच्या लग्नाला 57 वर्ष झाले तेव्हा त्यानं त्याच्या बायकोचे 57 तुकडे केले. नेमकं एवढ्या वर्षाच्या सुखी संसाराला त्यानं का संपवलेलं होतं? म्हातारपणामध्ये त्यानं त्याच्या बायकोचा जीव का घेतला होता? 57 तुकडे केले होते, एवढा राग त्याला नेमका का आला होता? असे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार झालेले होते. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यामधल्या अरवल जिल्ह्यातील जुनहरी गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आता तुम्ही म्हणाल काय इतरच्या राज्यातलं सांगतात, तिकडच्या राज्यातलं सांगतात, दुसऱ्या राज्यातलं सांगतात. ही घटना ज्या पद्धतीनं घडली आहे त्यामागं नेमकं कारण काय आहे? आणि ते कारण असं आहे की माणूस कोणत्या वयामध्ये काय निर्णय घेऊ शकतं आणि कशा घटना घडू शकतात. राज्य जरी दुसरं असलं तरीसुद्धा देश आपला आहे आणि लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे ही संपूर्ण गोष्ट घटना ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता हे जे बिहार राज्यातील अरवाल जिल्हा आहे, या जिल्ह्यात जुनहरी नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारा एक रिटायर शिक्षक आहे, सेवानिवृत्त झालेला शिक्षक आहे. 76 वर्ष त्याचं वय आहे आणि नाव आहे बिरबल प्रसाद. बिरबल प्रसादचं लग्न सुमती सिन्हा या तरुणीसोबत काही वर्षांअगोदर झालेलं होतं. या दोघांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता. बघता बघता यांच्या सुखी संसाराला अनेक वर्ष निघून गेले होते. या संपूर्ण सुखी संसारामध्ये त्यांना लेकरं बाळं नातवंड अशा पद्धतीनं झालेले होते. लग्नाला त्यांच्या 57 वर्ष पूर्ण झालेले होते आणि तो जो नवरा आहे बिरबल प्रसाद याला 76 वर्ष पूर्ण, तर त्याच्या बायकोला सुद्धा त्याच्यापेक्षा कमी वर्ष झालेले होते. दोघांचा संसार अगदी सुखात चालू होता. पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे तो त्याच्या बायकोवर एवढ्या मोठ्या प्रमाणात चिडतो की तो एका धारदार शस्त्रानं त्याच्या बायकोचाच जीव घेतो, तिची हत्या करतो, तिला ठार करतो आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती जी महिला आहे, त्याची बायको आहे, तिचे 57 तुकडे करतो. आता या संपूर्ण घटनेमुळं घरातले जे सदस्य होते ते मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते, आरडाओरडा करू लागले आणि आरडाओरडा करू लागले म्हणून शेजारी पाजारी गावकरी त्या ठिकाणी जमा झाले. पण मात्र पुढं येण्याची, त्या पुरुषाला थांबवण्याची कोणी हिंमत करत नव्हतं, कारण की त्याच्या हातामध्ये एक धारदार शस्त्र होतं आणि ते म्हातारं सगळ्यांना त्या धारदार शस्त्रांनी घाबरवत होतं, त्यांना भीती दाखवत होतं. अखेर जवळच्या त्या लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी त्या म्हाताऱ्याला, त्या पुरुषाला ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याला अटक केली आणि त्याच्या बायकोला त्यानं नेमकं का मारलं? आता हे 76 वर्षाचा झाला होता, ती सुद्धा 60-65 वर्षाची होती. दोघांच्या संसाराला 57 वर्ष पूर्ण झालेले होते. मग एवढ्या वर्षानंतर असे काय घडलं की त्यानं तिला अशा पद्धतीनं मारलं होतं? जेव्हा त्या आरोपी बिरबल प्रसादला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की त्याच्या बायकोचं एका व्यक्तीबरोबर लफडं होतं आणि त्याच्या बायकोचं तिच्याच काकासोबत लफडं होतं आणि मागच्या अनेक दिवसांपासून ती त्याच्यासोबत नको ते कृत्य करत होती. पण मात्र ही गोष्ट खूप जुनी होती आणि तिचा जो काका आहे त्याला मरूनसुद्धा आता 8 वर्ष झालेली आहेत. आता बायकोचं लफडं जुनं होतं आणि त्याला 57 वर्षांनी समजलेलं होतं आणि तिचा जो प्रियकर काका होता तो सुद्धा या जगात नव्हता. आता तरीसुद्धा त्या म्हाताऱ्याला त्याच्या बायकोचा राग एवढा आला की त्यानं तिला जागीच ठार केलं आणि तिचे तुकडे तुकडे सुद्धा केले आणि त्यामुळं तो आता जेलमध्ये आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्याला न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावण्यात आलेली आहे. त्या ठिकाणचे जे SP आहेत राजेंद्र कुमार भिल यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, त्या महिलेचा
तिच्या नवऱ्यासोबत सुखाचा संसार सुरू होता आणि तिचं त्या व्यक्तीसोबत जे लफडं चालू होतं, प्रेम प्रकरण सुरू होतं, ते मेल्यानंतर त्याच्या बायकोनं तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि त्यानं तिला ठार केलं. जर तिनं हे गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली नसती तर कदाचित ही घटना घडली नसती. पण मात्र ते झालं गेलं, विसरून गेलं असतं, त्या म्हातारीला सोडून दिलं असतं तरीसुद्धा ही घटना घडली नसती. या संपूर्ण घटनेमध्ये नेमका खरा गुन्हेगार कोण आहे, त्या म्हाताऱ्यानं जे केलं आहे ते आता कायदेशीर गुन्हा आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा प्रवृत्तीचे लोक आहेत, कशा पद्धतीनं गुन्हे करत आहेत हे तुम्हाला या गोष्टीवरून समजलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.